नमस्कार मित्रांनो, माहिती रंजन चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो, आजचा विषय की माणूस पाणी न पिता किती दिवस जगतो आणि पाणी न पिल्यामुळे त्याच्या शरीरात काय बदल होतात. असं म्हटलं जातं की मानवी शरीर हे अन्न आणि पाण्याशिवाय 8 ते 21 दिवस आणि पुरेसे पाणी घेतले तर सुमारे 2 महिन्यापर्यंत जगू शकते. जगण्यासाठी बॉडी मास इंडेक्स म्हणजेच BMI याच्या प्रमाण एक निश्चित किमान क्रमांक असावा लागतो. न्यूट्रिशन जनरलच्या मते 13 पेक्षा कमी BMI असलेले पुरुष आणि 11 पेक्षा कमी BMI असणाऱ्या महिला अन्न आणि पाण्याशिवाय जास्त दिवस जगू शकत नाहीत. ब्रिटिश मेडिकल जर्नल मधील एका लेखात असा निष्कर्ष काढलाय की ज्या लोकांचे सामान्य वजन असते त्यांच्या शरीराचे वजन आणि मसल हे वेगाने कमी होतात. लठ्ठ लोकांपेक्षा अन्न पाणी न घेण्याच्या पहिल्या 3 ते 4 दिवसातच. न्यूट्रिशन जनरल नुसार महिलांच्या शरीर रचनेमुळे त्या जास्त दिवस उपासमार सहन करू शकतात. म्हणूनच भारतातील स्त्रिया बहुतेक जास्त दिवस उपवास करतात. माणसाच्या शरीरात बरीच चरबी असते. सामान्य माणसाच्या अंगात साधारण 1,00,000 कॅलरी इतकी चरबी असते. आपण काही खाल्ले नाही तर ही चरबी वापरली जाते. दिवसाला 1000 ते 1500 कॅलरी या प्रमाणात ही चरबी वापरली जाते. त्यामुळेच साधारणपणे 2 महिन्यापर्यंत नुसते पाणी पिऊन माणूस जगू शकतो, कारण सगळीच चरबी वापरली जात नाही. तसं बघितलं तर वय हा एक महत्वाचा भाग असू शकतो बरं का. नुसत्या पाण्यावर किती दिवस जगता येईल यासाठी. कमी वय असेल तर जास्त दिवस जगण्याची शक्यता असते. आता काही उदाहरणं घेऊया. आता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं वय होतं 82. ते 28 दिवसांच्या उपवासानंतर वारले आणि ते साल होतं 1966. त्याच्यानंतर धर्मानंद कोसंबी यांचं वय होतं 70. ते 30 दिवसाच्या उपवासानंतर वारले. ते साल होतं 1947. तसेच पोट्टी श्रीरामलू यांचं वय होतं 52. ते 58 दिवसाच्या उपवासानंतर वारले आणि ते साल होतं 1952. हे तिघेही जण उदात्त कारणासाठी उपवास करून मृत्यूला सामोरे गेले. मग मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण किती प्राणघातक आहे याची माहिती आजच्या व्हिडिओमधून घेऊया. मित्रांनो, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्याच्या आंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू केले. त्यांच्या उपोषणाला आज 9 दिवस झाले. या काळात त्यांनी पाण्याचा 1-2 घोट वगळता काहीही खाल्लेले नाहीये. यामुळेच त्यांची प्रकृती ढासळली आहे. आता त्यांना उठून बसणेही शक्य होत नाही. ते झोपूनच उपस्थितांशी संवाद साधतात. आता सतत सटरपटर खाण्याचे नुकसान आपल्या सर्वांनाच माहिती आहे, पण उपोषण किंवा अन्नत्याग केल्यामुळे शरीरात कोणते परिणाम होतात हे आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. मित्रांनो, आपल्या माहितीरंजनच्या माध्यमातून आपण अनेक मनोरंजक व्हिडिओ तुमच्यासाठी आणत असतो. तुम्हाला एक विनंती आहे, जवळजवळ 90% लोक हे व्हिडिओ पाहतात, पण अजूनही बऱ्याच जणांनी आपल्या माहितीरंजन या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही. मित्रांनो, एक सबस्क्राईब करा. हे तुमच्यासाठी फुकट आहे, पण त्यामुळे आमचा खूप जास्त हुरूप वाढतो. आणि हो मित्रांनो, हे व्हिडिओ हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे शेअर करा आणि सगळ्या व्हिडिओना लाईक करा. मित्रांनो, या उपोषणाच्या संबंधीच्या एका शोधनिबंधानुसार अन्न सेवन न करता व्यक्ती 8 ते 21 दिवस जिवंत राहू शकते. पण हे त्या व्यक्तीचे वय, आरोग्य आणि त्याच्या शरीरातील पाण्याची उपलब्धता आदी गोष्टींवर अवलंबून असतं. एखाद्या व्यक्तीच्या शरीराला नेहमीचे कार्य पार पाडण्यास पुरेशा कॅलरी मिळत नसल्याच्या स्थितीत त्याच्या शरीरावर त्याचे वाईट परिणाम दिसून येतात. मग बघूया पाणी न पिल्याने काय होते. हे बघा मित्रांनो, माणूस अन्न पाण्याशिवाय किती काळ जगू शकतो हे सांगणारे कोणतेही ठोस असं सूत्र नाहीये. पण या दोन्ही गोष्टींच्या अभावामुळे मानवी शरीर जास्तीत जास्त 1 आठवडा जगू शकते असं मानलं जातं. पण एखादा व्यक्ती अन्न घेणे टाळत असेल आणि पाणी वेळच्या वेळी मुबलक प्रमाणात घेत असेल तर ती व्यक्ती सामान्यतः 2 ते 3 महिने जगू शकतो. पण ही स्थिती शरीरासाठी आदर्श नसल्याचं बरेच डॉक्टर्स आणि तज्ज्ञ सांगतात. मग जेवण न घेतल्यास शरीरात कोणते बदल होतात? मित्रांनो, आपल्यापैकी अनेकांना दिवसभराचा उपवासही सहन होत नाही. त्यामुळे चिडचिड होते. काहीही न जेवता अन्नत्याग करून फिट राहण्याचे किंवा दिसण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे ग्लुकोज. मित्रांनो, सामान्य स्थितीत मानवी शरीर अन्नाचे ग्लुकोज मध्ये विघटन करते. ग्लुकोज शरीराला ऊर्जा पुरवते. पहिल्या 24 तासात अन्नाअभावी शरीरातील ग्लुकोजचा साठा कमी होतो. त्यामुळे शरीर यकृत आणि स्नायूमधील ग्लायकोजेनचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करायला सुरुवात करते. साधारण सलग दुसऱ्या दिवशी उपवास केल्यास ग्लुकोज आणि ग्लायकोजनचा तुटवडा निर्माण होतो.
त्यामुळे आपले शरीर ऊर्जा मिळवण्यासाठी स्नायूंच्या ऊतींचे विघटन करायला सुरुवात करते. या टप्प्यात तात्पुरती ऊर्जा मिळते, पण स्नायूंचे यापेक्षा जास्त नुकसान टाळण्यासाठी शरीर ऊर्जेसाठी शरीरातील चरबीच्या साठ्याचा वापर करायला सुरुवात होते. या प्रक्रियेलाच केटोसिन म्हणून ओळखले जाते. शरीरात जेवढी जास्त चरबी तेवढे जास्त दिवस व्यक्ती अन्नाशिवाय जगू शकते. पण चरबी संपली की शरीर ऊर्जेसाठी पुन्हा स्नायूंच्या विघटनाकडे वळते, कारण या स्थितीत शरीरातील इंधनाचा स्रोत म्हणून केवळ स्नायूच उरलेले असतात. ब्रिटिश मेडिकल जर्नल ट्रस्टेड सोर्स मधील एका शोध निबंधानुसार एखाद्या व्यक्तीच्या एकूण वजनाच्या तुलनेत 18% वजन अचानक कमी होते तेव्हा त्याची कार्यक्षमताही तेवढीच कमी होते. दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी गत बुधवारपासून आमरण उपोषण सुरू केलंय. त्यांनी यावेळेस वैद्यकीय उपचार करून घेण्यासही नकार दिलाय. यामुळेच त्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम दिसून येत आहेत. सोमवारी दुपारपर्यंत ते झोपून होते. त्यांना उठून बसण्यासही त्रास होत होता. यामुळे ते झोपूनच उपस्थितांशी संवाद साधत होते. तुम्ही जर नीट बघितलं असेल तर मनोज जरांगे यांना एक वाक्य पूर्ण करतानाही धाप लागते. शरीरातील पाण्याची पातळी खालवल्यामुळे त्यांना थकवा आल्याची स्पष्ट दिसते. बोलताना त्यांच्या डोळ्यांवर ग्लानी येते. त्यांची ही स्थिती पाहून मराठा आरक्षणाचे आंदोलन अधिकच चिघळण्याची भीती व्यक्त केली जाते. पण या स्थितीतही जरांगे यांनी मराठा समाजाला आक्रमक न होता व आत्महत्या न करता शांतपणे आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. मित्रांनो, ही स्थिती जरांगे पाटलांच्या तब्येतीसाठी चांगली नाहीये. तुम्हाला काय वाटतं? जरांगे पाटलांनी आपल्या जीवावर उदारून हे आरक्षणाचं आंदोलन पुढे चालवावं? त्याला तुम्ही साथ देणार आहात की तुम्ही घरात बसूनच याविषयी चर्चा करणार आहात? मित्रांनो, हीच ती वेळ आहे सगळ्यांनी घराबाहेर पडून मनोज जरांगे यांना समर्थन देण्याची. सरकार आपल्या पद्धतीने काम करतच आहे, न्याय व्यवस्था आपल्या पद्धतीने काम करणारच आहे, पण यासाठी गरज आहे ती आपल्या एकजुटीची. आपण कोणाला दोष देणार नाही, कारण हे आरक्षण सगळ्यांसाठीच गरजेचं आहे. तर मित्रांनो, सगळ्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना पाठबळ देऊया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि न विसरता आपल्या माहितीरंजन या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच मनोरंजक माहितीसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसताय ना, कायम हसत राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.